SWP नाव ऐकलेलं आहे, पण नक्की माहिती नाही की ते कसं काम करतं, काय रिस्क आहे, किती घ्यायला हवं, किती कुठून घ्यायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण माहिती करून घेणार आहे या व्हिडिओमध्ये. SWPचा अर्थ सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. जसं आपलं SIP असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP मध्ये बँकेमधनं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आपण. SWP मध्ये म्युच्युअल फंडमधनं आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे येते. कोणी घ्यायला हवं? ज्या लोकांना दर महिन्याला पैशांची गरज असते त्यांनी SWPचा मार्ग नक्की अवलंबायला काहीच हरकत नाही. परंतु SWP मध्ये रिस्क असते का? नक्कीच असते रिस्क. SWP हा मार्केट रिलेटेड प्रोडक्ट मध्येच असतो. समजा तुम्ही जर कधी दर महिन्याला 1% विड्रॉल केले आणि त्या फंडनी जर कधी 12%चा परफॉर्मन्सच दिला नाही तर तुमचे पैसे निगेटिव्ह होऊ शकतात, कमी कमी होत जातात. कारण SWPचा अर्थच असा आहे की सिस्टमॅटिक विड्रॉल. तुमच्या पैशांमधनच ते पैसे विड्रॉल होऊन तुम्हाला मिळत असतात. इन्व्हेस्टमेंट करण्याआधी हे नक्की बघायला हवं की आपले पैसे कमी जास्त होऊ शकतील का? तर नक्कीच होतात SWP मध्ये. किती घ्यायला हवा? तर कमीत कमी साधारणतः 6% जर कधी घेतला तुम्ही तर पैसे संपण्याची पॉसिबिलिटी कमी असते. म्हणजे तुमचं कॅपिटल प्रोटेक्टर राहतं, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वाढू पण शकतं आणि तुम्हाला लाईफ टाईम ते पैसे मिळू शकतात. पण लक्षात घ्या, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना गॅरंटी नावाचा शब्द कुठेही नसतो. त्यामुळे जर कधी तुम्ही SWP लावत असाल तर तुमचे पैसे हे रिस्कमध्ये असतात जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडांमधनं SWP घेतलेला असेल तर. अशा प्रकारच्या अजून जास्त माहिती हवी असेल SWP विषयी तर नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.